नशबली कार्यक्रमात एक मराठमोळी जोडी सध्या झिंगाट परफॉर्मन्स करताना दिसते आणि ही जोडी म्हणजे सिद्धार्थ जाधव आणि त्याची पत्नी तृप्ती जाधव यांची आहे। या जोडीनं आता सुपरस्टार ऋतिक रोशन सोबत सुद्धा डान्स केलाय। या निमित्तानं त्यांच्याशी खास गप्पा मारत आमचे प्रतिनिधी श्रेयस सावंत यांनी। मी आता तिकडे फिल्मिस्टर स्टुडिओच्या बॅकस्टेजला आहे जिकडे नचबलीची कॉम्पिटिशन सुरू असते आणि खरं तर मी त्या जोडीला भेटायला आलो जे नचबलीला खूप मेहनत करतायत, त्यांना काहीतरी करायला दाखवायचं आहे आणि ते करतायत सुद्धा। आणि माझ्यावर तीच जोडी आहे। खूप खूप स्वागत तुमच्या दोघांचं। थँक्यू। फार मेहनत सुरू आहे आणि ती मेहनत अशीच हवी कारण तो शोही मोठा आहे, ग्रँजर आहे। काय सांगाल? नाही, मेहनत हवी, मेहनतीला पर्याय नाही, कारण नो पेन नो गेन असं पण म्हणतो आणि मी खूप खुश आहे की या मेहनतीला महाराष्ट्र जनतेचा सपोर्ट मिळतो। वोटिंगच्या रूपात त्याचं खूप परिवर्तन होतं आणि ह्या शोमध्ये मेहनतीला पर्याय नाहीच आहे, पण त्याच्याही जास्त महत्त्व आहे लोकांच्या मतांना। प्रत्येक जण एफर्ट घेते। जे 10च्या 10 जोड्या आहेत ना, प्रत्येकाची वेगवेगळी मेहनत आहे। त्यामुळे त्यांना आता कसं होतं, आतापर्यंत माझी स्ट्रगल होती की सिद्धूच्या ह्याला मॅच करणं, आता त्या 10 जोड्यांच्या ह्यालाही मॅच करणं ती एक वेगळी स्ट्रगल आहे। ऋतिक सरांबरोबर ह्याचा नाचण्याचा अनुभव कसा होता? म्हणजे ड्रीम कम ट्रू आहे का? ड्रीम कम ट्रू आहे का? दोघांचं झालं ड्रीम? कारण जेव्हा आम्ही भेटलो होतो ना एका इंटरव्ह्यूला, जेव्हा असं कळतं की तो माणूस किती हँडसम दिसतो, काय तो ग्रीक गोड काय ते लोकांना त्याच्या डोळ्यातूनच कळतं। काय सांग? नाही रे, म्हणजे तो मुळात ते खरंच आहे ड्रीम कम ट्रू होतं। कारण मी शिवडीला राहायचो तेव्हा सिनेमा रिलीज झाला होता कहो ना प्यारे, आणि तेव्हा असं होतं की सलमान, शाहरुख आणि आमिर याचं तिघांचं मिश्रण म्हणजे ऋतिक, म्हणजे ॲक्टिंग, दिसणं आणि बॉडी। आणि म्हणजे सलमानपासून आम्ही जरा बॉडी बनवायला शिकलो, पण कटिंग पाहिजे, विंग्स पाहिजे, शोल्डर पाहिजे, हे ऋतिक करून शिकायला लागलं रे। बरं, आमच्या इकडे गणपती किंवा काही व्हायचं ना मैदानात, तेव्हा ते एकपल का जीनावर म्हणजे 10 ऋतिक नाचायचे रे। तर तो हा अनुभव वेगळा होता। आर यू फिलिंग, मग त्याची ती मूव टंग टंग टंग, हे म्हणजे वेड होतं ना रे। मला खूप मजा, ॲक्च्युली काय म्हणते, आम्हाला अजून एक चान्स मिळाला। आम्ही सगळ्या मुलींनी ना त्याचं स्वागत केलेलं, त्यामुळे आमचं स्टार्टिंगला ना त्याच्याबरोबर असं एक म्हणजे माझं स्टेप होती की त्याच्या अवतीभोवतीच आहे, त्यामुळे मी त्याला एवढ्या जवळ बघितलं आणि मला इतका आनंद झाला। आणि तो खरंच इतका डाऊन टू अर्थ आहे, इतका क्यूट आहे, म्हणजे अजिबात त्याला हे नाही। त्याने 2 टेक दिले, छान जाऊन बसला। सिद्धू म्हणाला तसं तो पिंगा, पण आम्ही जसं त्याला सांगितलं तसं त्यांनी स्टेप केली, तर खरंच इट वॉज अ ऑसम मुवमेंट जे आमच्या लाईफमध्ये आम्ही दोघांनी हा कधीच विचार नाही केला की ऋतिक बरोबर आम्ही दोघं एकत्र परफॉर्म करू। एक पल का जीना फिर तो है जाना, तोहफा क्या लेके आइए दिल ये बताना, खाली हाथ आए थे हम खाली हाथ जाएंगे, बस प्यार के 2 मुट्ठे भूल जिन मिलाएंगे, तो हंस क्योंकि दुनिया को है हंसाना, ऐ मेरे दिल तू गाए जा, ए आए आओ आए आ। तुमचं प्रेम खूप महत्त्वाचं आहे, कारण मी म्हणतो तसं खरंच प्रामाणिक ही एनर्जी इथे टिकवण्यासाठी जो आमचा चार्जर आहे तो तुम्ही मायबाप रसिक प्रेक्षक आहात, आणि जेव्हा तुम्ही आम्हाला वोट कराल तेव्हा कोणाची हिंमत नाही आम्हाला इथून काढायची। त्यामुळे आम्ही हिंमत दाखवू, चांगले परफॉर्म करू आणि आमच्या पाठीशी फक्त तुम्ही उभे राहा।